बोल रवी, कुणाला फसवून शाळा लुबाडणार होतास? या कामिनीच्या नादाला लागूनच हे सगळं करतोयस ना? ए नाही बहिणी, असं काही नाहीये. मला या सगळ्या प्रकरणातलं मला काही एक माहिती नाही. याने मला इथे बोलावलं म्हणून मी आले. आणि खरं तर मी हे सगळं तुला सांगणारच होते, पण तेवढ्यात बस, तू तर एक शब्द बोलू नकोस. माझं तरी ऐकून घ्या. आम्ही जे काही करणार होतो ते सगळं मुलांच्या ब्राईट फ्युचरसाठीच करणार होतो. विचारा यांना, विचारा ना, याच्यापैकी एकाही बालकांना आपल्या मुलांनी मराठी शाळेत शिकलेलं आवडेल? मराठी शाळांना स्टँडर्ड कुठे राहिलंय? आणि म्हणून खबरदार, खबरदार, खबरदार माझ्या मराठी भाषेला आणि माझी मातृभाषा शिकवणाऱ्या शाळेला काय बोललाचा तर. काय चाललंय तुमचं मगासपासून? स्टँडर्ड स्टँडर्ड. आणि मराठी भाषेचा दर्जा ठरवणारे तुम्ही कोण? हे असं झगामागा युनिफॉर्म घालून पायतान सोडून बूट घातल्यावरती ठरतो काय? का असं गाडीतनं आपण शाळेत आल्यावरती ठरतो? नाही, मला वाटतं महागड्या वया पुस्तकं वापरल्यावरती शाळेचा दर्जा ठरतो. का बाईला टीचर म्हणल्यावर ठरतोय स्टँडर्ड काय असतो ते? शाळा म्हणजे विद्येचं मंदिर आहे, मंदिर. आणि याच मंदिराचा तुम्ही सौदा करायला निघाला होता? अगदी बरोबर. तुमच्या स्वार्थापायी आणि लोभापायी तुम्ही इतकं मोठं पाप करायला निघाला होता? ही शाळा म्हणजे 4 पुस्तकं शिकवणारी जागा नाहीये फक्त. इथे अभ्यासाबरोबरच संस्कार दिले जातात. आपण आपल्या आई वडिलांइतकाच मान या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना देतो, या शाळेला देतो. कारण हेच शिक्षक, ही शाळा मुलांचं भविष्य घडवणार असते. आणि हे संस्कार पैशात मोजता येत नाहीत. आई वडील किती बिनधास्त मुलांना शाळेत सोडून जातात आपापल्या कामाला, कारण ते निर्धास्त असतात. माझा मुलगा इथे चांगला घडणार आहे, चांगला माणूस, चांगला एक नागरिक म्हणून घडणार आहे याची त्यांना खात्री असते. आणि तुम्ही इथेच पाप करायला निघाला होतात? अहो, हे सगळं करताना निदान या लहान लहान मुलांचा तरी विचार करायचा होता. त्यांची ही शाळा म्हणजे त्यांच्यासाठी संस्कारांचं मंदिर आहे. लवली. ही सगळी वाक्य आहेत ना, ही नाटक सिनेमांमध्ये टाळ्यांची वाक्य म्हणून ऐकायला खूप छान वाटतात.